धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात माणुसकी हरवत चालल्याची खंत व्यक्त केली जाते. मात्र खारापूर तालुक्यातील तामटी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत कदम यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेनं आणि सामाजिक बांधिलकीनं ही भावना खोटी ठरली आहे. एका असहाय आदिवासी माता आणि तिच्या अवघ्या 4 महिन्यांच्या बाळासाठी ते अक्षरशः देवदूत ठरले. प्रशांत कदम हे एका शासकीय कामानिमित्त जात असताना रस्त्याच्या कडेला एक आदिवासी महिला आपल्या 4 महिन्यांच्या बाळाला कवेत घेऊन व्याकुळ अवस्थेत रडत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. बाळ सलग 2 तासांपासून रडत असल्यानं ती आई पूर्णपणे घाबरली होती. मदतीसाठी तिनं अनेक वाहनांना हात दाखवले, मात्र एकाही वाहन चालकानं थांबण्याची तसदी घेतली नव्हती. ही अस्वस्थ करणारी परिस्थिती पाहताच प्रशांत कदम यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपलं वाहन थांबवलं. त्यांनी महिलेची विचारपूस केली. तिच्या पतीशी संपर्क साधला असता तो मजुरीच्या कामावर असल्यानं तातडीनं येणं शक्य नसल्याचं समजलं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कदम यांनी आई आणि बाळाला स्वतःच्या वाहनातून चौक येथील बालरोग तज्ञांकडे नेलं. डॉक्टरांनी बाळाची तपासणी करून तातडीनं उपचार सुरू केले. औषधोपचारानंतर काही वेळातच सलग रडणारं बाळ शांत झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमटलं. बाळाला सुरक्षित पाहून आईच्या डोळ्यातून सुटकेचे अश्रू ओघळले. उपचारानंतर प्रशांत कदम यांनी डॉक्टरांनी सांगितलेली औषधही स्वतः घेऊन दिली. एवढ्यावरच न थांबता आई आणि बाळाला सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवलं. दरम्यान महिलेचे पती आल्यानंतर त्यानं उपचारासाठी झालेला खर्च देण्याचा आग्रह धरला. मात्र प्रशांत कदम यांनी तो नम्रपणे नाकारत गरजेच्या वेळी माणसानं माणसाच्या मदतीला धावून जाणं यापेक्षा मोठं समाधान दुसरं नाही असं सांगितलं. या हृदयस्पर्शी घटनेनंतर संबंधित कुटुंबानं प्रशांत कदम यांचे अश्रुपूर्ण डोळ्यांनी आभार मानले. त्यांच्या या निस्वार्थी कृतीचं तामटी परिसरासह खालापूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून शासकीय अधिकारी केवळ कार्यालयापुरते मर्यादित नसून समाजाप्रती संवेदनशील जबाबदारीही पार पाडू शकतात याचं जिवंत उदाहरण प्रशांत कदम यांनी घालून दिलंय. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.